महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण आणि पारेषण मंडळाचे ठेकेदार कामगारांना कमी वेतनात जास्त काम करवून घेऊन राबवून घेतात। एक प्रकारे त्यांची पिळवणूक केली जाते असा आरोप केंद्रीय उपाध्यक्ष संजय मोरे यांनी गुरुवारी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना वार्ताफलकाचे अनावरण कार्यक्रमाप्रसंगी केलाय। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वार्ताफलकाच्या अनावरण कार्यक्रमाला केंद्रीय अध्यक्ष संजय गोडखे, उपाध्यक्ष मधुकर कांबळे, कार्यकारी अभियंते, परिमंडल अध्यक्ष, सचिव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संजय गोडखे यांच्या हस्ते वार्ताफलकाचे अनावरण करण्यात आले। कंत्राटी कामगारांच्या व्यथा समजावून घेत त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात वाचा पूर्ण असल्याचे केंद्रीय उपाध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितले। ही संघटना शाहू फुले आंबेडकर विचारधारेवर चालत आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण आणि पारेषण कंपनीतील ठेकेदार कामगारांना वेतन कमी देऊन त्यांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप केंद्रीय उपाध्यक्ष मोरे यांनी केलाय। ठेकेदारीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी संघटनेच्या माध्यमातून लढा सुरू आहे। तसेच कोणतेही कारण न देता बदली केली जाते। यापुढे असे प्रकार होणार नाहीत। मात्र कामगारांनीही आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पाळावी असा सल्ला त्यांनी दिला। वीज वितरण कंपनी आणि सर्व ठिकाणी जो काही आउटसोर्सिंगचा फंडा चालू आहे त्याच्यात मिनिमम वेतन म्हणजे कॉमन वेतन हे संविधानामध्ये असं नमूद केलं आहे की कॉमन वेतन देण्यात यावं, पण नेमकं ठेकेदार लोक ह्या सगळ्या कामगारांचं शोषण करतात आणि जे मिनिमम न्यूनतम वेतन आहे तेही देत नाहीत। म्हणजे किमान वेतन हे 10,500 रुपये इतकं दिलं पाहिजे महावितरण कंपनी, पण तेही दिलं जात नाही। म्हणून माननीय ऊर्जा मिनिस्टर बावनकुळे साहेब यांना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने एक पत्र दिलं होतं की बाबा मिनिमम वेतन तुम्ही इथल्या आउटसोर्सिंगच्या कर्मचाऱ्यांना द्यावं आणि त्यांचं पिळवणूक बंद करा। म्हणून माननीय ऊर्जा मिनिस्टर बावनकुळे साहेब यांनी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना आणि इतर संघटनांना आउटसोर्सच्या संघटना त्यांना बोलवून चर्चा केली। त्याच्यावर त्यांनी निर्देश दिलेत की मिनिमम वेतन यांना आउटसोर्सच्या कामगारांना मिळण्यात यावं। औरंगाबादमध्ये 7 अभियंत्यांवर अन्याय करीत वदच्युत केले होते। मात्र संघटनेचे पत्र दिल्यावर अन्याय झालेल्या अभियंत्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेतल्याचे सांगताना ही संघटना शिपायापासून कर्मचारी घटकापर्यंत न्याय देण्याचे कार्य करते असे केंद्रीय अध्यक्ष गोडके यांनी सांगितले। 40,000 कर्मचारी एकट्या महावितरण कंपनीमध्ये करतायत। महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आउटसोर्सिंग आहे। तर आमची प्रशासनाला विनंती अशी होती की महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असताना जी काही NMR भरती होती म्हणजे 3 वर्ष मास्टरला जर राहिलं त्यांना रोजंदारीप्रमाणे करणे, रोजंदारीप्रमाणे घेणे आणि त्यांनाच रेग्युलराईज करणे अशी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची मागणी होती। परंतु शासनाने निर्णय घेतला होता की या आउटसोर्सिंगला जरी थ्रू कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्यांना आपल्याला रेग्युलराईज करण्याच्या दृष्टिकोनातून 2-3 मिटिंगा झाल्या। त्यावेळेस मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची भूमिका अशी होती की संविधानिक जे काही रिझर्वेशन असेल त्याप्रमाणे घेतलं पाहिजे आणि जी पगार आहे ती ऑनलाईन म्हणजे डायरेक्ट अकाउंटला त्या कर्मचाऱ्यांची गेली पाहिजे अशी मागणी। संवाद मराठीसाठी प्रवीण जाधव, खोपोली।